अर्धापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप। अर्धापूर शहरातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी अर्धापूर शहरातील मराठी व उर्दू जिल्हा परिषद हायस्कूल खरब, समता नगर उर्दू, इंदिरानगर मराठी, नवी आबादी उर्दू, एकता उर्दू, नगर परिषद कार्यालयाच्या बाजू असलेली जिल्हा परिषद शाळा, रामनगर वस्ती शाळा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या व पेनाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले आनंद पाटील मगरे, माधव पाटील ढगे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्धापूर सुनील वानखेडे, माजी सभापती व ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मिर्झा अख्तर उल्ला बेम, माजी काँग्रेस बालासाहेब देशमुख, शेख मकसूद, शेख पठाण, फिरोज खान, मोहम्मद गौस, रवींद्र पाटील डाढाळे, ॲडव्होकेट गौरव सरोदे, अर्धापूर येथील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील नागरिक यांची उपस्थिती होती। दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा। विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे। अर्धापूर तालुका, भोकर तालुका, उदगीर तालुका तिन्ही तालुक्यामध्ये चिरंजीव सौ दामिनी यांच्यासाठी हे वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। चांगला कार्यक्रम आहे। अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपले जे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक उपक्रम, अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता सध्या इयत्ता 1ली ते 5वी या वर्गातील विद्यार्थ्यांना वही वाटप आणि पेन वाटप हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे। आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शालेय कार्यक्रमामध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे त्यांची कन्या इंजिनियर दामिनीताई पाटील ढगे त्यांनी एक उमेदवार आहेत काँग्रेसच्या आणि ते तिकिटाची मागणी केलेली आहे। त्यांना जर तिकीट भेटलं काँग्रेस कमिटीच्या वतीनं, नांदेड अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते एकनिष्ठेने पूर्ण त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। ढगे यांनी जे उपक्रम राबविला त्याबद्दल आम्ही व या शाळेतर्फे आमची काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉक्टर इंगळे साहेब, मकसूद भाई व युवक रवींद्र व तसेच हे सर्व आमची काँग्रेस कमिटीची टीम, त्यांना जर काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं तर दामिनी ताईला आम्ही निवडून आणण्याचा एक पूर्ण तालुक्यामध्ये एक ना एक मतदाराला भेटून आम्ही तिचा प्रचार करू आणि तिला भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी रवींद्र डाढाळे पाटील, युवकचा शहराध्यक्ष अर्धापूर। आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री दादाराव पाटील ढगे यांनी आज अर्धापूर शहर, मुखेड आणि भोकर म्हणजे भोकर विधानसभा टोटल याच्यामध्ये शाळेमध्ये वही आणि पेन हे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। तरी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये दानशूर म्हणून कर्णाला ओळखले जाते। दान करण्यामध्ये अन्नदान, अवयवदान सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते। त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलती प्लस सुविधा उपलब्ध करून देण्याचं दान श्री माननीय दादाराव ढगे पाटील यांनी केलेलं आहे। तरी इंजिनियर सौ दामिनीताई ढगे पाटील यांच्या नावाखाली त्यांनी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 वह्या आणि 1 पेन असं वाटप करण्यात आलेले आहे। हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांचं एक चांगलं पाऊल आहे आणि अर्धापूर काँग्रेस पूर्ण टीम, आमचे प्रभारी डॉक्टर इंगळे साहेब, अध्यक्ष सुनील वानखेडे साहेब, सचिव मकसूद भाई, गौस भाई, शेरू भाई, फिरोज खान, देशमुख, आंबेगावकर मामा आणि मी रवींद्र डाढाळे, आमची पूर्ण टीम ग्वाही देतो की त्यांनी इच्छुक उमेदवार जरी असतील तर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जर मिळाली तर आम्ही डोर टू डोर प्रचार करून त्यांना भरपूर मताने अर्धापूरमधून विजयी करण्याचा व अधिक मताधिक्य जसं लोकसभेला मिळून दिलं तसं मिळून देण्याचा आम्ही इथं आज निश्चय करतो, निर्धार करतो। नमस्कार, धन्यवाद। अर्धापूर येथे माननीय दादाराव पाटील ढगे यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
करीत असताना इथल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, सर्व अर्धापूर शहरातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पेन आणि वह्यांचं वाटप करण्यात आला आणि या वाटपामधून एक समाजामध्ये एक संदेश जात आहे की त्यांनी या शालेय साहित्य वाटपामध्ये कोणताही भेदभाव न करता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला कोणी असू द्या त्यांना साहित्य वाटप एका लाईनीने देण्यात आले। दादाराव पाटील यांची एक अशी ओळख आहे की ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर हे साहित्य वाटप तर चालूच राहील आणि पुढेही चालू राहणार आहे। त्यासोबत दादाराव पाटील यांनी भोकर विधानसभेमध्ये प्रत्येक गोरगरिबांच्या घरी काही ना काही आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे। शेतकरी आत्महत्या असो त्यांच्या परिवाराला 51,000 रुपये आणि कोणी समजा कोणाच्या घरी कोणी नाही, समजा एखाद्या गोरगरिबाच्या घरी लग्न असेल त्या लग्नाच्या याच्याकरिता म्हणून त्यांनी काही त्यांच्या परीने त्यांनी मदत केलेली आहे। असं दादाराव पाटील यांची एक ओळख आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की समाजामधील तळागाळातील गोरगरिबांसाठी आपण जे काही देणं आहे ते आपण दिलं पाहिजे हे भान ठेवून त्यांनी आपल्या भोकर विधानसभेच्या प्रत्येक गावात ताड्यामध्ये त्यांनी हे आपला संदेश त्यांनी पाठवलेला आहे, आर्थिक मदत केलेली आहे। तरी मी असं आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की दादाराव पाटील त्यांचे सुकन्या इंजिनियर दामिनीताई ढगे हे जे आहेत भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि जर काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर भविष्यात ते आपल्या भोकर मतदारसंघातून निश्चितच 100% निवडून येतील आणि आम्ही अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने असं आश्वासन देतो की जेव्हा त्यांना काँग्रेस कमिटीने तिकीट दिले तर 100% त्यांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू असं मी गवाही देतो आणि दादाराव पाटील यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या अर्धापूर शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचे लाख लाख आभार मानतो।